गास्ती मारायचं टाकायचा. धन्यवाद आबासाहेब आमच्याशी बोलल्याबद्दल. हा फक्त तसा सागायला हवा. असं मारेल का तो? विद्यार्थ्यांचे जे गळचेपे होते त्या काळावर कारवाई केलीच पाहिजे. सरकार काय आहे हा एकूण सरकार? काढ रे तो बॉल काढ. बॉल काढ ना तो आतला. खरेदी करत असतं आणि भारतासाठी जो तांदूळ आहे जवळपास 1500 क्विंटल तांदूळ हा गोडाऊनमध्ये पडून होता. ज्याकडे तिथल्या जे संबंधित गोडाऊन कर्मचारी अधिकारी असतील यांचं दुर्लक्ष झालंय आणि त्याची नाकामी तेव्हा गेला बा परत. आणि ही गोष्ट जेव्हा इकडे बॉल आणतो. इकडे मला बॉल आण. त्यानंतर त्यांनी त्याबाबतची कारवाई इकडे ठेव. चौकशी इथे ठेव. गोडाऊन सील करण्यात आलं आणि संबंधित विभागाचे जे कर्मचारी असतील यांच्यावरती लवकरच कारवाई जा. मात्र यामुळं मोठं नुकसान झालं. जवळपास 15 क्विंटल तांदूळ 70 ते 1 लाख रुपयांचा आहे. कारवाईची मागणी आपल्या होत्या. धन्यवाद हरीश या माहितीबद्दल. लाखो भाविक शिर्डीच्या साईबाबाचं दर्शन घेण्यासाठी येतात. त्यांच्या जीवाशी त्यांच्या आरोग्याशी हा खेळच आहे. पुढची बातमी वांद्रेच्या निकालानंतर सुद्धा शिवसेना आणि राणे कुटुंबियामधला सामना सुरूच आहे. काल परवाच्या निकालानंतर शिवसैनिकांनी चपला आणि कोंबड्या नाचून नारायण राणेंना शिजवण्याचा प्रयत्न केला होता. त्याला नितेश राणे यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं. या संदर्भात आमचे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट आशिष जाधव यांनी नितेश राणेंची एक मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये नितेश राणेंनी शिजवणाऱ्या शिवसैनिकांना गर्भित इशारा देण्यापासून ते एमआयएमनं मुस्लिम तरुणांना ड्रग्ज रॅकेटमध्ये अडकवल्यापर्यंत अनेक सनसनाटी आरोप केले. पाहुयात वांद्रेच्या सामन्यानंतरचे हे प्रहार. ही सविस्तर बातमी. नितेश राणे काय म्हणाले ते आपण